तो मेसेज म्हणजे यार तुझी बायको अशी अशी पळून गेलेली होती, त्याच्यामुळं घाईघाईत त्यांना तिथं लग्न लावून दिलं आणि तुला फसवलं गेलं, तुझा पोपट बनला. एक 4-5 मेसेज सलग असे कंटिन्यू आले होते. बापरे. थोडंसं मला वाईट वाटलं की हे असं का आपल्या बरोबर असं आपण एवढं साधारण माणूस आणि असं का आपल्या बरोबर घडलं. तिला दाखवलं हे बघ काय. ती त्यावेळेस मॅचवर नव्हती, मी मॅचवर नव्हतो. तिनं ते काही जास्त नाही म्हणजे हे खोटं आहे असं काहीतरी कुणीतरी काय मला माहित नाही. अच्छा. ते मेसेजही सकाळी पहाटे 4ला 3ला 2ला असं पाठवून ठेवायचे, नंतर फोन स्विच ऑफ कदाचित करत असतील, कारण मग मी ज्यावेळेस उठायचो त्यावेळेस ते फोन बंद असायचा. तर मग मी तिला घेऊन शिरूरला गेलो, तिच्या घरी गेलो. म्हटलं बाबा हे असं असं आहे आणि हे काय आहे नेमकं प्रकरण. बरं. काय तर ते घरचे म्हटले नाही बाबा काही नाही, चुकीचं आहे काहीतरी, कोणतरी आपलं हे करतंय, अफवा पसरवत. हा असं काहीतरी म्हणजे मुद्दाम करतंय विनाकारण. तरी मग मी त्यांच्या घरच्यांच्या बोलण्यावर म्हणजे त्या मुलीच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, आणि मुलीचे वडील तर खरंच खूप गरीब माणूस होता तो, आणि त्या आजही आहेत ते गरीबच असतील, ड्युटीचा ज्याचा स्वभाव असतो, खूप छान माणूस होता तो. बरोबर. त्यांच्या मुलीच्या वडिलांकडे पाहून आणि मुलीच्या आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठीक आहे म्हटलं चला.